आपलं सामान काढायला आणि मान्यता झाली. समन्वय राखणं आणि त्यांचं नुकसान न होऊ देता जेवढं शक्य आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्याची भूमिका जर आपण सांगितलं, प्रशासनाची भूमिका जर त्यांना सांगितली समजावून, ते निश्चितपणे सहकार्य करतात. त्याचे एक उदाहरण आहे की आज इथं बऱ्यापैकी आम्हाला शांततेत आपली कारवाई चालू आहे. तर शाळा राहतेघर आणि दवाखाने हे थोडीसा वेळ देत आहे. हो, निश्चित. माननीय उच्च न्यायालयाने 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वेळ दिलेला आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं असतील, शाळा असतील, निवासी घरं असतील, आणि स्वतःहून ते काढण्याची जी काही रस्त्याच्या वाईडनिंगमध्ये येतात, रस्ता रुंदीकरणामध्ये ते स्वतःहून जर काढलं तर निश्चितपणे पुढे महानगर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. 15 ऑगस्ट नंतर त्यांच्यावर पण कारवाई करण्याची उच्च न्यायालयाच्या महानगरपालिकेला स्पष्ट आदेश आहे. ज्या लोकांच्या नावावर घर ज्यांच्याकडे परवानगी आहेत त्यांना नुकसान भरपाई देणं ते सुद्धा महानगरपालिकेने करतात. त्यांनी त्यांचे जे प्रकरण आहे मोबदल्याच्या स्वरूपामध्ये ते प्रकरण त्यांनी महानगरपालिकेकडे जर दिले तर महानगरपालिका निश्चितपणे त्यांना पूर्ण रक्कम मोबदल्याच्या स्वरूपात देण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वतः प्रश्न विचारतो, सामान्य नागरिक तुमच्या कारवाईवर, कारण एवढे मोठमोठे रस्ते मी सुद्धा बघितले नव्हते, ते मला दिसायला जातात. एकंदरीत किती दिवस कारवाई चालेल, आतापर्यंत किती आपण पाडले, पुढे किती पाळायचं? आतापर्यंत आम्ही टोटल जे केलेलं होतं ते एक साधारण 5400 ठिकाणं आम्ही पडलेली होती. याच्यानंतर त्या कालावधीमध्ये जे बाहेरचे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी रुंदीकरणामध्ये आम्ही घेणार आहोत. त्यानंतर शहराच्या अंतर्गत भाग जे आहे गुलमंडी असेल, जवाहरनगर, अशी जी वेगवेगळ्या शहरामध्ये जी खूप मोठ्या प्रमाणात कंजेस्टेड व्हायला लागली आहे त्या रस्त्यांवरती प्राधान्याने कारवाई करण्याचं महानगरपालिकेचं म्हणून आहे. महानगरपालिकेचे जीवसी काल त्यांनी फार चांगलं भाव मला उत्तर दिलं होतं. पुन्हा ते खत सुद्धा असं तुम्हाला रात्रीच होतं. तुम्ही सुद्धा व्यक्ती आहात, तुम्हाला सुद्धा थोडंसं माणुसकीच्या भावनेतून वाटत असेल, ठीक आहे कर्तव्याचा भाग आहे, कायद्याचा आपल्याला अंमलबजावणी करायची, काय भावना प्रश्न? बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या 10 लोकांना 20 लोकांना त्याच्यामुळे त्रास होतो, तर ती महानगरपालिका एक संस्था अस्तित्वात आहे. त्या संस्थेकडून आपण परवानगी घेणं, रीतसर आपला जो भाग आहे तो डेव्हलप करणं हा अपेक्षित असलेली गोष्ट आहे. परंतु जेव्हा काही नागरिक त्याच्यामुळे त्या गोष्टी पाळत नाही, त्याच्यामुळे बाकी लोकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपण ते 20 लोकांचा विचार करतो, पण त्याच्यामुळे जे 20,000 लोकांना त्याचा जो त्रास होतो तो त्रास कुठेतरी ते बोलू अव्यक्त असतात. ते 20,000 लोक, ती प्रशासनाने ती भूमिका समजून घेतलेली. तरीके से हमारी ख्वाहिश थी कि भाई इन्होंने मार्किंग करना, हमारे जो तो ज़मीन कितनी जा रही, पंचनामे करना, मार्किंग करके जो है तो हमको 1-2 दिन का टाइम देना। अभी हमको मालूम नहीं है हमारी कहाँ से जा रही, कहाँ से खोलना है, क्या करना है, तो ये कोई तरीका नहीं है ना। जैसा वो 30 मीटर का है बोल के 30 मीटर का बोल रहे, लेकिन जैसा हमारे तो पहले से यहाँ पर ये तो डीपी प्लान आज आया 2024 में, ये बहुत ज़माने से तो यहाँ 66 फीट का भी रोड नहीं था, लेकिन अब नया डीपी प्लान है 2025 का। इसके हिसाब से अगर आज हमारी मार्किंग हो रही तो उसके हिसाब से हमारे को नोटिस देना, हमको कम से कम ये गवर्नमेंट तो लेती है, हर चीज़ लेना है करना है, लेकिन हमारी पब्लिक को जो है तो तुम्हारी ज़मीन इतनी जा रही है, इतना जा रही है, कुछ पंचनामे करके अब हमने जो है तो ये हाथ तोड़ फोड़ हो रही, सब चल जा रहा है, और अपने किससे मांगना ज़मीन, हमारी कितनी गई, कितना प्लॉट गया। यहाँ की पब्लिक को भरोसे में लेकर ये कार्रवाई की जाए। हाँ, सिर्फ ऐलान कर दे रहे कि भाई 2 दिन में आने वाले, लेकिन उससे कोई तरीके प्रोसेस के हिसाब से करो। हमारा कोई कहना नहीं, अड़थड़ा नहीं है, हमारा ये कहना है कि प्रोसेस करके करो। आज हमारा ये जमीन जा रही तो कम से कम हमको ये पंचनामा करके दिए भाई तुम्हारी इतनी जमीन जा रही, इतना ही जा रहा, और मार्किंग अगर देते रहे उसके बाद 2 दिन का टाइम दिए तो हम पूरा खोल लेते। हमारा ही कहना था। पर नारेगांव में पिछले 15-20 दिनों से लोग खुद अपने हाथों से कार्रवाई कर ले रहे, मार्किंग मालूम नहीं, मार्किंग मालूम नहीं, वो तो अब डर बैठे हुआ है, खोलना चाहिए, नुकसान हो जाएगा, वो हिसाब से तो खोल के रखना चाहिए, करना चाहिए ना वो तो। यस सर, आज क्या कहेंगे? आज नारेगांव की जो कार्रवाई हो रही है उसके बारे में क्या कहेंगे? पहले मार्किंग करना चाहिए थी 1-2 दिन पहले, 2 दिन का तो भी टाइम देना चाहिए था। 2 दिन के बाद मार्किंग के हिसाब से पीछे लोग हट जाते थे जितने लोग हैं। आज इसमें नुकसान हो रहा है लोगों का, क्योंकि मार्किंग वो साइड से ये साइड आ गई 20-30 फुट, तो कुछ लोगों को मालूम नहीं था इधर सेंटर से 20 फुट जाने वाली है, कितनी जाने वाली है। लोग 50 पे रुके हुए थे, लेकिन बाद में इधर पीछे 20 आ गई, कहीं 10 आ गई, तो समझ में नहीं आया ना। आज टाइम नहीं मिला ना कुछ भी उसके लिए, इसके लिए टाइम देना चाहिए था। नागरिकों का आज क्या कहना है? जैसा यहाँ के लोगों को क्या कहना है कि क्या करना चाहिए? वही मार्किंग पहले देनी चाहिए थी 2 दिन पहले, बाद में तोड़ के खुद, हमारा समर्थन था उसमें। मुबादले को लेके क्या कहेंगे? मुबादले का कुछ पता नहीं हमको, क्या मिलने वाला है क्या नहीं। 20 फीट जा रहा है, किसका 10 फीट जा रहा है, रजिस्ट्री 7/12 के प्लॉट है, क्या जा रहा है तो उसका मुबादला देने वाले, TDR देने वाले, क्या देने वाले पता लगना चाहिए ना।
उसकी नोटिस देनी चाहिए सबको एक दिन पहले। पंचनामा होना और जो ये सेंटर कैसा निकाले, ये तो किसको विश्वास में लेके निकाले ही नहीं है, किधर से कितना है, बस चल रहा है काम। जैसे आयुक्त जय श्रीकांत जो है तो हर जगह तोड़ने के पहले वहाँ पर लोगों के पास जा रहे हैं, वहाँ पर जैसे धार्मिक स्थल है, ये हुआ है, वहाँ पर मीटिंग ले रहे हैं, तो इधर आई नहीं अभी। नहीं जी, श्रीकांत सर इधर नहीं आए, इधर के लोग उनके पास गए थे, अच्छा, वो नहीं आए इधर। तो उनका क्या कहना है फिर? नहीं, तोड़ने से कुछ ये नहीं है, हमको समर्थन है तोड़ने का, रोड बड़ा करने। अब जब तोड़ रहे हैं तो रोड कब बड़ा करके देंगे, ये भी सवाल है हमारा। लाइन कब करके देंगे, डिवाइडर कब डाल के देंगे, तोड़ने को कुछ अड़चन नहीं है, लेकिन रोड कब बनेगा उसका ये चाहिए हमको। आपका ये कहना है कि अभी आज बारिश के दिन है और अभी कैसा पब्लिक अभी परेशान हो गई, परेशान है पब्लिक। तो आप क्या डिमांड करेंगे जय श्रीकांत? नहीं, रेसिडेंशियल को तो टाइम दे रहे हैं, वो देना भी चाहिए, उसका कुछ दिक्कत नहीं है। और कमर्शियल का जो है तो कमर्शियल को गुंठेवारी करने के लिए 2-3 महीने का टाइम देना चाहिए। गुंठेवारी के लिए फाइल डाले है तो गुंठेवारी रिजेक्ट हो रही है, वो बोलते हैं सरकारी मोजनी करो, सरकारी मोजनी नहीं करे तो प्राइवेट मोजनी पे गुंठेवारी नहीं हो रही। सब लोग करने के लिए तैयार है, रोड वाले जितने लोग हैं, लेकिन उसको टाइम देना चाहिए ना। यहाँ के नागरिकों का ऐसा कहना है कि भाई यहाँ पर कैंप लगा जाए, गुंठेवारी का कैंप लगा जाए, लोगों को बताया जाए कितना चार्जेस लगेगा, कैसा लगेगा, उसका मुबादला कैसा मिलेगा, जो जगह जा रही है उसका वो समझाना चाहिए। बाद में गुंठेवारी के लिए तैयार है लोग। पब्लिक का ये बोलना है कि भाई यहाँ पर TDR या जैसे नकदी हाँ, मुबादला, हाँ, क्या मुबादला देने वाले पता लगना चाहिए। बाकी आप क्या डिमांड, आपकी क्या डिमांड है? मतलब हमारी ये डिमांड है कि मुबादला क्या मिलने वाला ये पता लगना चाहिए, और रोड कब बनने वाला ये भी पता लगना चाहिए, लाइन कैसी लगने वाली वो भी पता लगना चाहिए। यही डिमांड है हमारी। आपका नाम? झाली हे सगळे शहरातच झालेले आहे, ते आम्हाला मान्यच आहे, परंतु जो आम्हाला वेळ द्यायला पाहिजे नव्हता, म्हणजे तो एक अधिकृत घर आहे त्याच्या मोबदल्याचं आम्हाला काहीतरी आश्वासन त्या कमिशनर साहेबांनी दिलं पाहिजे नव्हतं। आता इथं डायरेक्ट सगळं इलिगलच आहे असं बोलून कसं चालेल? मी याच्यापूर्वी सांगितलं की भारत स्वातंत्र्यपूर्वी बसलेलं हे गाव आहे, तिथं गावठाण आहे आणि ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेली ही जागा, घरं आहे, जे अधिकृत कोणी याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। आणि मार्किंग जे करताय तर ती कुठे चुकीची होताना दिसते, काही ठिकाणी 10 फूट इकडे केलं तर काही ठिकाणी 10 फूट इकडे केलं, काय सेंटर पॉईंट धरला ते अजूनही नागरिकाला समजत नाहीये। त्यांनी सॅटेलाइट प्रमाणे जे धरलंय, पण रोड जो आहे हा थोडासा इकडे तिकडे बेंड आहे, त्या हिशोबाने मार्किंग व्हायला पाहिजे असे नागरिकांचं म्हणणं आहे। आणि आता ते आले आणि डायरेक्ट कारवाई करायला लागले। आता याच्याबद्दल आता आम्ही उद्या कोर्टात जाऊ किंवा आयुक्त साहेबांना भेटले होते ना, काय म्हणले होते? कमिशनर हेच म्हणे की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, आम्ही जे काही गावठाण वगैरे आहे त्याचे लिगल जे असेल त्याचे पेमेंटही देऊ, परंतु मार्किंग करताना पॉईंट चुकीचा झालेला आहे असं आमच्या नागरिकांचं या ठिकाणी तक्रारी आहे। आणि या वेळोवेळी आम्ही कमिशनर साहेबांना सांगितलं आलो की तुम्ही नेमकी मार्किंग कशी करताय, काय बेस धरलाय, मार्किंगचा डीपी रोडचा बेस काय धरला, तो बेस नागरिकांना कळाल्यावर कोणी उद्रेक करणार नाही। 20 मीटर रोड होत आहे, 20 मीटर तुमच्या हिसाबाने बरोबर मार्किंग करत नाहीये ना, तेच नागरिकांचं म्हणणं आहे। नेमका रोडचा सेंटर कुठे आहे, तुम्ही सेंटर पॉईंट देत नाही आम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही सॅटेलाइटद्वारे तुम्ही ही सगळी मोजणी केली। मग आता काही ठिकाणी पहिला जो रोड होता आमचा हा थोडासा काही ठिकाणी वाकडा आहे, काही ठिकाणी इकडे, काही ठिकाणी तिकडे आहे, हे हिशोबच त्यांनी केंद्रित धरला नाही। आणि नागरिकांना काय वाटत होतं की रोडच्या 50% तिकडे होईल, 50% इकडे होईल, आणि आता ते तसं न होता कुठेतरी वेगळ्याच दिशेने चाललेलं दिसतंय। म्हणून आमचं थोडंसं ऑब्जेक्शन आहे, आम्ही सविस्तर आयुक्त साहेबांशी बोलू आता याच्यानंतर।
आता होणार काही नाही, पण लिगल फाईट करावं लागेल याच्या संदर्भात. ज्याच्यावर खरोखरच अन्याय झाला अशा गोष्टीला आम्हाला कोर्टात चॅलेंज करावं लागणार आहे.